सियावर रामचंद्र की जय. लंका नगरीच्या बाहेर घनघोर युद्ध सुरू आहे. संध्याकाळची वेळ झाली आहे, सूर्य अस्ताला गेलाय, पण हे युद्ध सुरूच आहे. वानर राक्षसावर तुटून पडतायत, राक्षस वानरावर तुटून पडतायत. एकमेकांना विचारणं चालू आहे, तू वानर आहेस की राक्षस? आणि उत्तर आल्याबरोबर त्याला त्याच्यावर प्रहार करणं एवढंच काम, कारण अंधारात दिसत नाहीये. अशा वेळी रक्त सांडतंय आणि ते रक्त दिसत सुद्धा नाही, अशी स्थिती आहे. अशा वेळी काय करायचं? कोणाला आपण मारतोय? कोणाचा पायपोस कोणाला नाही. एक भयंकर युद्ध, रक्ताच्या नद्या, मांसांचा चिखल आणि प्रेतांचा खच एवढंच त्या युद्धभूमीवरती दिसतंय. प्रत्येक जण शत्रू सैन्यावर प्रचंड आवेशानं तुटून पडलाय. लंगूर जातीचे वानर जे अवाढव्य आहेत, मोठे आहेत, ते एकेका राक्षसाला पकडून आपल्या हाताने मारतायत. राक्षसांचं सैन्य कमी होऊ लागलंय आणि त्या युद्धभूमीवर रात्री सुद्धा कुत्र्यांचं आणि गिधाडांचं वर्चस्व झालंय. कारण रक्ताचा वास, मांसांचा वास बघून कुत्रे आणि गिधाड त्याला तोडण्यासाठी, लचके तोडण्यासाठी तिथे येऊ लागले, कारण त्यांचं पोट यावर भरणार आहे. अंधारात हे युद्ध सुरूच आहे. आणि याच युद्धाच्या प्रसंगात इंद्रजित मात्र प्रचंड चिडलेला आहे, कारण वालीपुत्र अंगदाने त्याला पराभूत केलाय, त्याचा रथ तोडलाय. त्याचा असा अपमान आत्तापर्यंत कधीही झालेला नाही. अशा प्रकारचं हे युद्ध आहे. आणि रामचंद्रांच्या सैन्यातील प्रत्येक योद्धा, प्रत्येक सैनिक, वानर सैनिक हा त्वेषाने लढतोय. रामचंद्र, लक्ष्मण, हनुमान, जांबवान, सुग्रीव, अंगद या सगळ्याच योद्ध्यांना आपण फक्त आपल्या शत्रूशी लढायचं याची जाणीव आहे. एका गोष्टीचा विसर पडलाय, आणि तो विसर म्हणजे आपण लढतोय ते राक्षसांच्या सोबत. राक्षस मायावी असू शकतात याचं विस्मरण कदाचित झालेलं असावं. कधी कधी काय आहे, शत्रूची ताकद कळली, शत्रूची कमजोरी कळली की आपण त्यावर लढू लागतो. पण काही गोष्टी छुप्या असतात. शत्रूंच्या छुप्या गोष्टींची जाणीव आपल्याला असायला हवी लागते, तर युद्ध जिंकता येतं. अन्यथा संकटामध्ये पडण्याची जास्त शक्यता असते. शत्रू मायावी असतो, शत्रू खोटं बोलू शकतो, शत्रू अफवा पसरवू शकतो. या गोष्टीची जाणीव असणं आवश्यक आहे. प्रत्येक युद्धात ती जाणीव असणं आवश्यक आहे. काय योगायोग विलक्षण आहे बघा. उद्या एक महत्वाचा दिवस आहे, म्हणजे आज एक महत्वाचा दिवस आहे. मी उद्या म्हणतोय कारण शूट आज करतोय. 15 तारीख आहे, एक महत्वाचा दिवस आहे. आणि या महत्वाच्या दिवशी, या राष्ट्राला वाचविणाऱ्या युद्धाच्या प्रसंगाच्या दिवशी आपण शत्रू मायावी असतो याचं स्मरण ठेवणं आवश्यक आहे. रूप बदलून येऊ शकतो, खोटं पसरवू शकतो, है ना? याला तोडणार, याला पाडणार, हे खोटं पसरवू शकतो. खोटं पसरवणाऱ्या माणसांना ओळखता आलं पाहिजे. लढाई ही केवळ पराक्रमाची, लढाई ही केवळ आपल्यात असलेल्या बळाशी, शत्रूच्या बळाशी असते असं नाही. ती शत्रूच्या वाईट पद्धतीशी सुद्धा असते. लढायचं असतं ते सगळ्याच गोष्टींशी. इंद्रजिताला प्रचंड राग आलाय आणि तो आता विचार करू लागलाय की मी इंद्रजित म्हणजे इंद्राला जिंकणारा, त्याला एक साधा वानर पराभूत करतोय अंगदाच्या सारखा. ही गोष्ट काही बरी नाही आहे. मला आता माझ्या कूटनीतीनं लढावं लागणार आहे. आता मायेचा वापर करावा लागणार आहे. प्रचंड संतापलेला, रात्रीच्या वेळी आपल्या पराभवानी क्रोधित झालेला, संतापलेला इंद्रजित या वेळेला काही वेगळंच डोक्यात घेऊन येतोय. तो त्या युद्धभूमीवर अदृश्य स्वरूपात विद्यमान आहे.
आता लपून वार करण्याची प्रवृत्ती आली इंद्रजिताच्या मध्ये, लपून वार करण्याची. इंद्रजित युद्धभूमीवर आहे पण तो दिसत नाही आहे आणि त्याचं अस्तित्व नाही असं गृहीत धरून लढणाऱ्या सैनिकांच्यासाठी ही गोष्ट खूप अवघड झाली. नाहीच आहे तर करणार कसं ना, आहे म्हणून दिसतच नाहीये. पण जे दिसत नसतं ते असतं आणि हे ओळखायला बिभीषणाची आवश्यकता असते. इथेच बिभीषणाची आवश्यकता काय आहे हे तुम्हाला अधोरेखित होईल. कथा पुढे नेऊया आपण. इंद्रजिताने अदृश्य स्वरूपामध्ये युद्धभूमीवर मायावी विद्येचा वापर सुरू केलाय. त्याने तिथे असलेल्या समस्त योद्ध्यांवरती वार करायला सुरुवात केली आहे. त्याने नीलाला जखमी केलाय. बाण कुठून येतोय कळतच नाहीये, कळतच नाहीये. नील जखमी झालाय, अंगद जखमी झालाय, जांबवानाच्या मर्माच्या ठिकाणी मर्मस्थानी प्रहार झालाय त्याच्या इंद्रजिताच्या बाणांचा. जांबवान जखमी होऊन पडलेले आहेत. त्याने हनुमानाला जखमी केलंय. जवळपास सगळ्याच वीरांवरती हा आघात होऊ लागलाय आणि एक एक वानरवीर जखमी होऊन पडू लागलेला आहे. इंद्रजित प्रचंड खुश आहे कारण तो रामचंद्रांच्या एकेका योद्ध्याला जखमी करतोय. आता तो या सगळ्या प्रक्रियेमध्ये रामचंद्रांच्या सैनिकाचं खच्चीकरण करू लागलेलं आहे. आणि शेवटी इंद्रजित विचार करतो आपण आता नाग अस्त्र चालवलं पाहिजे. पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी इंद्रजिताला पराभवाचा सामना करावा लागलाय. पहिल्या दिवशी तो युद्ध संपवण्याचा विचार करतोय आणि तो अदृश्य स्वरूपामध्ये आपल्या धनुष्याच्या प्रत्यंचेवर नाग अस्त्राचं आव्हान करतोय. या सगळ्या नाग अस्त्रांच्या वापराने काय परिणाम होणार आहे हे इंद्रजिताला ठाऊक आहे. त्याला युद्ध आजच संपवायची घाई झाली आहे. इंद्रजिताच्या प्रहाराने रामचंद्रांचं एक एक सैन्य जखमी होऊ लागलंय. योद्धे या युद्धापासून दूर जाऊ लागलेले आहेत आणि या दूर जात असलेल्या योद्ध्यांच्यामुळे वानर सेनेची ताकद देखील कमी पडू लागलेली आहे. अशा वेळी रामचंद्रांनी लक्ष्मणाने स्वतः हाती धनुष्य घेऊन त्या युद्धभूमीवर सूत्र आपल्याकडे घेतले आणि इंद्रजिताला नेमकं हेच हवं होतं. इंद्रजिताने आता आपला मोर्चा रामचंद्रांकडे आणि लक्ष्मणाकडे वळवला आहे आणि ह्याच युद्धातला आजची रात्र ही निर्णायक ठरविण्याकडे इंद्रजित वळू लागलेला आहे. दिसत नाहीये, समजत नाहीये. त्याला हे युद्ध निर्णायक स्थितीमध्ये आणायचं आहे. काय करणार आहे इंद्रजित? रामचंद्र, लक्ष्मण आणि वानरसेना यांच्यासोबत नेमकं काय घडणार आहे? याचा परिणाम सीतेवरती कसा होणार आहे हे सगळं बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.